सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर असतानाच इतर पक्षातील पदाधिकारी व माजी लोकप्रतिनिधींना भाजपामध्ये घेऊ नये म्हणून भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध आणि आंदोलने होत आहेत। तर दुसरीकडे भाजपचे माजी नगरसेवक असलेले रवी गायकवाड यांनी थेट भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। यामुळे भाजपसह राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा होत आहे। भाजपाचे माजी नगरसेवक रवी बॉस गायकवाड यांनी भाजप पक्षातील प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र दिले आहेत। आज बुधवारी सकाळी भाजपा पक्ष कार्यालयात दाखल झाले। शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र त्यांच्याकडे दिले। भारतीय जनता पार्टीचा सन 2017 पासून नगरसेवक म्हणून कार्य करीत होतो। गेल्या काही वर्षापासून भाजपाचे केंद्रीय मंत्री अमित शहा, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील वगैरे नेते संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर मागासवर्गीय नेत्यांवर अपशब्दात अपमान करीत आहेत। हे आमच्या मनाला पटत नसल्याने भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करीत आहे, असे माजी नगरसेवक रवी गायकवाड यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे। महापालिकेच्या रणधुमाळीपूर्वी दिलेल्या या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा होत आहे। अंतर्गत मतभेद आहेत का याबाबत सध्या तरी अधिकृत भूमिका समोर आलेली नाही, पण या निर्णयामुळे मागासवर्गीय समाजातील प्रभागात नक्कीच फटका बसणार असेही बोलले जात आहे। यावर आता भाजपचे नेते काय तोडगा काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। चंद्रकांत पाटलाने बाबाचा बद्दल आक्षेपार्ह बोलला होता व तसेच केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहाने बी बाबाचा बद्दल आक्षेपार्ह बोलला होता आणि हे आमच्या जीवाला लागलेलं आहे आणि ते आम्हाला न पटण्यासारखी गोष्ट आहे। आणि नेहमी परवा सुप्रीम कोर्टाचे जज गवई साहेब त्यांच्याने बोर्ड फिरकावून मारले, ते सनातनी म्हणून सांगितले त्यांनी। म्हणजे ह्या लोकांनी दलितावर अन्याय करायचं ठाम ठरवलेलंच आहे आणि ते आम्हाला पसंत पडलं नाही, त्यामुळे मी राजीनामा देत आहे। आमच्या शहर अध्यक्ष यांना भेटून मी राजीनामा दिलेला आहे। माझा नाही कोणाची इनकमिंग होते काय त्याच्याशी मला काय घेणं देणं नाही। मी आवडवी होतो हे लक्षात ठेवा। मी पक्ष सोडवलाय, राजीनामा दिला हे लक्षात फक्त एवढंच ठेवा। मला कोणाची इनकमिंग वगैरे मला काय त्याचे घेणं देणं नाही आणि कोण झालंय मला हे माहीत नाही त्याचे आणि त्याची माहितीही मला घ्यायची नाही। जी सत्ता असताना सत्तेला लाथ मारून मी बाहेर पडलेला माणूस आहे आणि याची दखल तुम्ही पत्रकार लोकांनी घ्यावी। जय भीम, जय भारत, जय संविधान। स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर। फॅमिलीसाठी खास सोय, पार्सलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट। दुसरी शाखा मुस्लिम पाशापेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।